अष्टविनायक हे महाराष्ट्रातील अत्यंत प्रसिद्ध 8 मानाचे गणपती आहेत। अष्टविनायक म्हणजे 8 गणपती। हे 8 गणपती महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी असून त्यातील गणपतीची मूर्ती ही स्वयंभू आहेत। आज आपण जाणून घेऊयात अष्टविनायकांच्या कथा। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। श्री भीमेश्वर मोरेगाव अष्टविनायक पैकी मोरेश्वर गणपती हा पहिला गणपती आहे। हे मंदिर पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात आहे। हे मंदिर गणेश भक्त मोरया गोसावी यांनी बांधलं आहे। श्री गणेशाने मोरावर बसून सिंदूर राक्षसाचा वध केला म्हणून या गणपतीला मोरेश्वर असं म्हणतात। मूर्तीच्या डोळ्यात आणि बेंबीमध्ये हिरे आहेत। मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला रिद्धी सिद्धीच्या पितळ्याच्या मूर्त्या आहेत। मंदिराच्या 4 दिशेला 4 दरवाजे आहेत आणि 4ही दरवाजांवरती गणेशाच्या मूर्त्या आहेत। हे 4ही दरवाजे असे दर्शवतात की 4ही युगात श्री गणेश आहेत। श्री चिंतामणी थेऊर अष्टविनायकापैकी दुसरा गणपती म्हणजे थेऊरचा चिंतामणी। या गणपतीबाबत एक कथा सांगितली जाते की गुणासूर नावाचा एक राक्षस होता। त्याने एक दिवशी कपिला मुनीकडून चिंतामणी हिरा चोरला। हे कपिला मुनींना कळल्यावर त्यांनी गणपतीला तो हिरा परत आणण्यास सांगितला। गणपतीने गुणासुराचा वध केला आणि कपिल मुनींचा चिंता मिटवली म्हणून या गणपतीला चिंतामणी असं म्हटलं जातं। थेऊरच्या मंदिरातील मूर्ती स्वयंभू आहेत। गणेशाची मूर्ती ही पूर्वाभिमुख आणि डाव्या सोंडेची आहे। श्री गणेशाच्या दोन्ही डोळ्यात हिरे आणि लाल मणी देखील आहेत। सिद्धिविनायक सिद्धटेक सिद्धिविनायक हा अष्टविनायकापैकी तिसरा गणपती। अष्टविनायकापैकी हा एकमेव उजव्या सोंडेचा गणपती आहे। सिद्धिविनायक गणपती हे अहमदनगर जिल्ह्यात सिद्धटेक येथे आहे। पूर्वी इथे मंदिराकडे पोहोचण्यासाठी होडीने नदी पार करावी लागत असे, पण आता पूल बांधल्याने तेथे पायी किंवा गाडीने जाता येतं। या गणपतीबाबतची कथा म्हणजे मधु आणि कौटब नावाचे 2 दानव होते। ते ब्रह्मांना त्रास देत होते। त्यांच्याबरोबर विष्णूने लढाई केली, पण त्यांना दानवाचा पराभव करता येईना म्हणून विष्णू शंकराजवळ गेले। तेव्हा शंकराने सांगितले की तुम्ही लढाई सुरू करण्यापूर्वी गणेशाची पूजा केली नाही। तेव्हा सिद्धटेक येथे विष्णूने तपश्चर्या केली आणि गणेशाला प्रसन्न केले। या ठिकाणी गणपतीने विष्णूला शक्ती म्हणजे सिद्धी प्राप्त करून दिली म्हणून गणपतीला सिद्धिविनायक असं म्हटलं जातं। श्री महागणपती रांजणगाव श्री महागणपती रांजणगाव पुणे जिल्ह्यात आहे। महागणपती रांजणगावचे मंदिर पूर्वाभिमुख आहे। या मंदिरासंदर्भात एक कथा सांगितली जाते। त्रिपुरासूर नावाचा एक राक्षस होता। त्याला एकदा एक वरदान मिळाले होते की त्याला शंकराशिवाय कोणीच मारू शकत नाही म्हणून त्याने सर्वत्र थैमान घातले होते। सर्व देवांना तो त्रास देत होता। तेव्हा शंकराने गणपतीचे स्मरण करून त्याच्या साथीने या त्रिपुरासुराचा नाश केला। ते ठिकाण होते रांजणगाव। या मंदिरातील मूर्ती तळघरात आहेत। मंदिराची रचना अशी केली आहे की सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडत असतात। 5वा म्हणजे श्री विघ्नेश्वर ओंजरगाव श्री विघ्नेश्वर गणपती हा अष्टविनायकापैकी 5वा गणपती आहे। या मंदिराची एक कथा सांगितली जाते। अभिनंदन नावाचा एक राजा होता। त्याला त्रिलोकाधीश व्हायचं होतं। त्यासाठी त्याने यज्ञ सुरू केलं। हे पाहून इंद्राला भीती वाटली म्हणून इंद्राने विद्यासूर नावाचा राक्षस उत्पन्न केला आणि त्याला यज्ञात अडथळा आणण्यास सांगितले। विद्यासराने यज्ञात अडथळा आणलाच, पण दुसऱ्या सर्व यज्ञातही त्याने अडथळा आणला। हे पाहून ऋषी मुनींना श्री गणपतीची आराधना केली। गणपतीने विद्यासुरासोबत लढाई केली व त्याला पराभूत केले म्हणून त्याला विघ्नेश्वर नाव पडले। या गणपती मंदिराचा गाभारा 10 बाय 10 फुटाचा आहे। मंदिरातील मूर्ती ही पूर्वाभिमुख आहे। श्रींच्या मूर्तीच्या कपाळावर आणि नाभीवर हिरे जडले आहेत। 6वा गणपती म्हणजे गिरिजात्मज पुण्यातील जुन्नर तालुक्यातील हे मंदिर आहे। या मंदिराबाबतची एक कथा म्हणजे पार्वती मातेने इथे श्री गणेशाची पार्थिव मूर्ती बनवली होती। पार्वतीला गिरिजा म्हटलं जातं। तिचा मुलगा म्हणजे आत्मजच होय। गिरिजात्मज म्हणजे पार्वतीचा मुलगा म्हणून त्याला हे नाव पडलं असावं। गणपतीची मूर्ती ही दक्षिणीभिमुख आहे। अजून एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत मंदिरातील मूर्तींवर उजेड पडत असतो। श्री वर्धविनायक महाड वर्धविनायक गणपतीबाबत एक कथा सांगितली जाते। गृत्मत्सद नावाचा ऋषी होता। त्याने गणपती म्हणजेच विनायकाची आराधना केली। श्री विनायक त्याला प्रसन्न झाले आणि त्यांच्याकडून वर मागितला। तेव्हा गृत्मदाने विनायकाकडे मागणी केली की तुम्ही या वनात वास्तव्य करा आणि सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करा। ते मान्य करून विनायक तेथेच राहू लागले। ते भद्रवनात म्हणजे आत्ताचे महाड होय।
या ठिकाणी गृत्समदाला श्री गणेशाने वर दिले म्हणून येथे विनायकाला वरदविनायक असं म्हटलं जातं। म्हणजे श्री बल्लाळेश्वर मंदिर पाली हे मंदिर अष्टविनायकापैकी 8वे मंदिर। रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात हे मंदिर आहे। कल्याण नावाचा एक व्यापारी होता, त्याचा एक मुलगा होता, त्याचं नाव होतं बल्लाळ। बल्लाळ गणपतीचा खूप मोठा भक्त होता। तो भक्तीमध्ये एवढा वेडा होता की त्याने आपल्या मित्रांनाही गणेश भक्तीचे वेड लावले होते। ते सर्व जवळच्या जंगलात जाऊन गणपतीची पूजा करत असत। हे बघून त्याच्या मित्राचे घरातील लोक अस्वस्थ झाले होते। त्यांनी बल्लाळच्या वडिलांकडे तक्रार केली। कल्याण शेठ रागाच्या भरात जंगलात गेले, हातात चाबूक घेतला। ते बघून सर्व मित्र पळून गेले। बल्लाळ एकटा भक्तीमध्ये लीन झाला होता। कल्याण शेठने बल्लाळाला खूप मारले व एका झाडाला बांधून तेथेच त्याला सोडून आले आणि निघताना त्याला बोलून आले की आता बोलाव तुझ्या श्री गणेशाला तुला सोडवण्यासाठी। तेव्हा गणपती तेथे ब्रह्माच्या रूपात आला आणि त्याने बल्लाळाला सोडवलं। तेव्हापासून तिथे गणपती बल्लाळेश्वर म्हणून वास्तव्य करू लागले असं म्हटलं जातं। या होत्या अष्टविनायक मंदिराच्या 8 गणपतींची कथा। तुम्ही आतापर्यंत कोणत्या गणपती मंदिराला भेट दिली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।